चाळीसगावात पत्रकाराला धमकावल्याचा आरोप, पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. चाळीसगाव ऑगस्ट 12, 2024. चाळीसगाव शहरातील पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झाले आहेत. स्थानिक पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांनी पोलिसांवर गुटख्याच्या पंचनाम्यात हेराफेरी केल्याचा आणि त्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावरून पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. नेमकं काय घडलं? ऑगस्ट 12 रोजी रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांनी पकडलेल्या गुटख्याच्या साठ्यावरून हा वाद सुरू झाला. पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांच्या पंचनाम्यापूर्वीच काही माल कमी करण्यात आला असल्याचा त्यांना संशय आहे. त्यांनी पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकासोबत पाठवलेला फोटो आणि पंचनाम्यापूर्वीचा फोटो यामध्ये गुटख्याच्या साठ्यात फरक दिसत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सूर्यवंशी पोलीस ठाण्यात गेले असता ठाणे अंमलदार आणि पोलीस निरीक्षक संदीप घुले यांनी त्यांना टाळाटाळ केली. तसेच पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी माहिती देण्यास नकार देऊन त्यांचा अर्ज परत केला. पत्रकारावर हल्ला आणि खोटा गुन्हा. या घटनेनंतर सूर्यवंशी यांनी या संदर्भात बातमी प्रकाशित केली. त्यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून धमकावले. संदीप घुले यांनी त्यांना तुम्ही प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला त्रास देता असे सांगून नोटीस दिली. त्यानंतर काही गावगुंडांना बोलावून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचाही आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. ऑगस्ट 22 रोजी सूर्यवंशी पुन्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता घुले आणि कबाडी यांनी त्यांच्यावर आरडाओरड केली. त्यानंतर गावगुंडांना बोलावून त्यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगितले असेही सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. त्यांनी आरोप केला आहे की पोलीस अधिकारी संदीप घुले, निलेश पाटील आणि योगेश बेलदार यांचे अवैध धंदे चालकांशी आणि गुन्हेगारांशी हितसंबंध आहेत. या संदर्भात पुरावे असलेली बातमीही दाखवण्यात आली आहे. मुलाच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप. या सर्व तणावामुळे सूर्यवंशी यांच्या मुलाची प्रकृती खालावली. त्यांच्या मुलाला टाईप 1 मधुमेह होता आणि या तणावामुळे तसेच मुलापासून दूर राहिल्यामुळे त्याचे निधन झाले असा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेसाठी त्यांनी पोलीस अधिकारी संदीप घुले, निलेश पाटील आणि योगेश बेलदार यांना जबाबदार धरले आहे. आंदोलनाचा इशारा. या घटनेमुळे पोलीस दलाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, ब्रिक्स ह्युमन राईट्स आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांनी या प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी केली असून या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.